काही गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलीस यंत्रणेसाठी आव्हानात्मक ठरतो। काही वेळा गुन्हेगार पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गुन्हा करताना वेगवेगळ्या कृत्यांचा वापर करतात, पण एक छोटासा पुरावा देखील पोलिसांना आरोपीपर्यंत घेऊन जातो। अशाच एका प्रकरणाचं गूढ मुंबई पोलिसांनी उखळलंय। घटनास्थळी मृत व्यक्तीचे हात आणि पाय कापून ठेवलेली सुटकेस आढळली होती। तसंच मृतदेहाच्या शरीरातून रक्तस्राव होऊ नये यासाठी शर्ट गुंडाळलेला होता। याशिवाय अन्य कोणताही पुरावा नव्हता, तरीही पोलिसांनी अत्यंत हुशारीने प्रकरण हाताळून आरोपींना गजाआड केलंय। या प्रकरणाचा तपास नेमका पोलिसांनी कसा केला तेच आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी संपादक अक्षय माळी, ए मराठी न्यूजवर आपलं स्वागत। तर मुंबईतल्या माहीम समुद्रकिनारी एक सुटकेस पाण्यावर तरंगताना काही जणांनी पाहिली। त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी येऊन ही सुटकेस उघडली। त्यात एका पुरुषाचा मृतदेह होता, पण मृतदेह म्हणजे फक्त कापलेले हात आणि पाय होते। घटनास्थळी धड किंवा शिर नव्हतं। हा मृतदेह कोणाचा आहे, तो पाण्यात कोणी फेकला, असे प्रश्न पोलिसांना प्रथमदर्शनी पडले। आता पायांवरून हा मृतदेह पुरुषाचा आहे एवढंच पोलीस ओळखू शकले। त्यानंतर पोलिसांनी एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार झाली आहे का हे पाहण्यासाठी परिसरातल्या पोलीस ठाण्यांशी संपर्क साधला, पण तसं काही नव्हतं। सुटकेसमध्ये काही कपडे सापडले, त्यात एक शर्ट आणि स्वेटर होता। पोलिसांनी हा एकमेव पुरावा होता, पण हा मृतदेह कोणाचा, त्याची हत्या कोणी केली हे प्रश्न अनुत्तरी होते। पोलिसांना सापडलेल्या शर्टावर एक टॅग होता, त्यावर टेलरचं नाव लिहिलेलं होतं। पोलीस पथकाने त्या दुकानाचा पत्ता शोधला। हे दुकान कोर्ल्यात होतं। आता पोलीस आरोपीच्या जवळ पोहोचणार होते, पण मृतदेह कोणाचा हे मात्र समजत नव्हतं। या घटनेची पूर्ण कहाणी पोलिसांनी तपास करून जगासमोर आणली आहे। 26 नोव्हेंबर 2019 रोजी रात्री बेनेटचा त्याच्या राहत्या घरी खून झाला। त्याची मुलगी रिया आणि तिचा बॉयफ्रेंडने काठीने बेनेटच्या डोक्यावर घाव घालून त्याला जखमी केलं। त्यानंतर त्याच्या तोंडात झुरळ मारण्याचं औषध ओतलं। त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे घरातल्या बाथरूममध्ये तुकडे केले। रिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने यासाठी बाजारातून धारदार चाकू आणला होता। कित्येक तास बेनेटचा मृतदेह घरात होता आणि हे दोघे त्याचे तुकडे करत होते। या दोघांनी बेनेटच्या मृतदेहाची 3 भागात विभागणी केली। शरीराचे 2 भाग वेगवेगळ्या ठिकाणी पॉलिथिन पिशवीत भरले, तर हात आणि पाय सुटकेसमध्ये भरले। काळी पॉलिथिन बॅग मुंबईच्या मिठी नदीत फेकून दिली, तर सुटकेस समुद्रात फेकली। बेनेटच्या शरीरातून रक्तस्राव होत होता। रक्त बाहेर पडू नये यासाठी या दोघांनी शर्ट, स्वेटर आणि काही कपड्यांनी हातपाय बांधले, पण हेच कपडे हा पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आणि खुनाचं रहस्य उलगडलं। पोलिसांनी तपास करताना शर्ट शिवलेल्या ट्रेलरचं दुकान गाठलं। ट्रेलरने बिल बुक तपासून हा शर्ट बेनेटने रिबोला नावाच्या व्यक्तीसाठी शिवला असल्याचं सांगितलं, मात्र टेलरकडे त्याचा फोन नंबर नव्हता। त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये या व्यक्तीची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला, पण एवढ्या मोठ्या शहरात हे काम मुश्किल होतं। त्यानंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे गेलं। बेनेटचा शोध घेण्यासाठी फेसबुकची मदत घेतली। अनेक प्रोफाईल्स पाहिल्यानंतर पोलिसांनी पुरावा म्हणून हाती असलेला स्वेटर घातलेली व्यक्ती एका प्रोफाईलमध्ये दिसली। या प्रोफाईलवरून बेनेट ही व्यक्ती म्युझिक टीचर असून ती गिटार शिकवते हे समजलं। फेसबुकच्या मदतीने पोलिसांनी त्याच्या घराचा पत्ता शोधला, पण ह्यावरून तो मृतदेह बेनेटचाच आहे हे स्पष्ट होत नव्हतं। त्यामुळे गुन्हे शाखेचे अधिकारी सापडलेल्या पत्त्यावर पोहोचले, पण बेनेटचं घर बंद होतं। पोलिसांनी शेजाऱ्यांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण घर काही दिवसांपासून बंद आहे इतकंच समजलं। त्यानंतर बेनेटची मुलगी अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं। मग पोलिसांनी घराचा दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला। ह्यात पोलिसांना यश आलं। पोलिसांनी बेनेटच्या मुलीचा खोलीची झडती घेतली असता त्यांना एक डायरी मिळाली। त्यात बेनेटच्या मुलीनं लिहिलं होतं की डॅडी, मला माफ करा, मी तुमची मुलगी असूनही तुमची हत्या केली। तुम्ही माझं संगोपन केलं, पण मी तुमची हत्या केली। यावरून बेनेटची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं। ही हत्या बेनेटच्या मुलीनंच केल्याचा खुलासा देखील झाला, मात्र ह्यामागचा उद्देश जाणून घेणं बाकी होतं।
पोलिसांना बेनेटच्या घरात त्यांच्या मुलीचा नंबर सापडला. तो ट्रेस केला असता लोकेशन घाटकोपर दाखवलं गेलं. पोलिसांनी तात्काळ लोकेशनवर पोहोचले. पोलिसांना पाहून रिया घाबरली. त्यावेळी 19 वर्षाच्या रियानं सांगितलं की माझ्या वडिलांची हत्या बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून केली. रियाचा बॉयफ्रेंड अल्पवयीन होता. तो रियाला वडिलांपासून दूर ठेवू इच्छित होता. बेनेटने त्याच्या मुलीचं शरीर शोषण करत होता आणि ही गोष्ट रियाने त्याच्या बॉयफ्रेंडला सांगितली होती. बेनेटनं रियाला दत्तक घेतलं होतं. काही वर्षांपासून सर्व ठीक होतं, पण नंतर बेनेट स्वतःच्या मुलीचं लैंगिक शोषण करत होता. यामुळे रिया त्रस्त होती. यातून तिला सोडवण्यासाठी तिच्या बॉयफ्रेंडने बेनेटच्या हत्येचा कट रचला होता. पोलिसांना या हत्येचं गूढ उकलण्यात अशा पद्धतीने यश आलं. प्रकरणाशी संबंधित पुरावे अपुरे असतानाही एका शर्टचा आधार घेऊन पोलीस आरोपीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले.